सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं रिलॅक्स. हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यासाठी आहे तो श्वास सूर्य. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत नखरे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मसळ. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. कालपासून आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती साधना करायला सुरुवात केली आहे. तर आज आपला विषय आहे श्वसन संस्था. म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल किंवा आपल्यामधलं जी आपली श्वसनाची जी क्षमता आहे ती कशी इम्प्रूव्ह राहील. तर या दृष्टीने आपली आजची साधना असेल. तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण स्टँडिंग मधून आपल्याला सुरुवात करायची. म्हणजे उठून उभं राहायचं. सुरुवातीला विश्रांती. आणि आपल्याला स्पॉट जॉगिंग करायची तिथल्या तिथेच. दोन्ही पाय जोडून घ्या. हाताची घट्ट मूठ वळून घ्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करूया. दम लागून देऊ नका स्वतःला. तिथल्या तिथेच करा. नजर समोर. बरोबर. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग.
आता हाताची तशी पायाची मुवमेंट तशीच चालू ठेवा, फक्त हात असे वर खाली करा. बरोबर. बरोबर. आणि आता पुढे मार, टाळी पुढे मार, पाय तसेच चालू ठेवा. हा बरोबर. सावकाश कृती थांबवायची. हा. आणि विश्रांती घ्या. बघा थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. करणार आहोत आपण आता ताडासन स्ट्रेचिंग. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंतवायची आहेत. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला जातील. आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायचे आहेत. श्वास सोडत खाली. आपला हात जो आहे तो टाळूवर येईल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा हात आपले वर असतील, दोन्ही पायांमध्ये अंतर. आज आपल्या सगळ्या ज्या कृती असतील त्या श्वासाशी आधारित असणार आहेत. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे टर्न व्हा. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी, डावीकडे. श्वासाशी आधारित प्रत्येकाने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. मध्यभागी थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ देत आणि पुन्हा एकदा विश्राम. आजची आपली सगळी साधना जी आहे ही श्वसनाशी आधारित आहे. आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल, आपल्या डायफ्रॅमची म्हणजे डायफ्राम म्हणजे आपल्या छाती आणि पोट यांना जोडणारी जी पोकळी आहे तिला डायफ्राम म्हणतात. या डायफ्रामचा उपयोग जो आहे हा आपल्याला आपण कसा श्वास घेतो आणि सोडतो याच्याशी तो पूर्णपणे आधारित आहे. तर आता पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोरून जोडून घ्या आणि श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. जास्तीत जास्त पसरवायचे. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, बरोबर. श्वास सोडत जवळ. आता हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले समोर स्क्रीनच्या बाजूला घेऊन. बरोबर. आणि आता श्वास दोन्ही हात आहेत ते आपल्या छातीजवळ घ्या. आपल्या छातीजवळ घ्या दोन्ही हात. आणि आता पुन्हा एकदा श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. श्वास सोडत जाऊ. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. श्वास घेतला. जेव्हा आपण आपले हात लांब करतोय तेव्हा हा 90 डिग्रीचा एक जे हा कोन आहे. पुन्हा सावकाश हात छातीजवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. आता 120 डिग्री किंवा 135 डिग्री आपला हात वर येईल. म्हणजे बघा कसा श्वास घेत आपले हात आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये घ्या. थोडेसे वर नजरेच्या टप्प्यात वरती. श्वास सोडत जवळ. श्वास घेत हातला आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता हात 180 डिग्री वर येतील. श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे.
श्वास सोडत खाली. श्वास घे वर. श्वास सोडत खाली. श्वास घे वर. श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली होते आणि मग पुन्हा विश्रांती. करणार आपण आता बद्ध हस्त. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. आणि ही पकड आपलं जिथे सीट आहे त्या सीटच्या इथे, सीट पासून थोडीशी लांब असेल, म्हणजे इथे पुन्हा आपल्या बरगड्यांना ताण मिळतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. जर बॅलन्स जात असेल तर पायामध्ये हलवा. आणि आता आपली मान मागे सैलसर सोडा. चेहरा सिलिंगला समांतर येईल. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. आणि असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कुणीतरी वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाकडे. सावकाश मान मध्यभागी येईल. आधी खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताची पकड सोडून द्या. विश्रांती. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडावरती संपूर्ण श्वास सोडा. करूया सूर्यनमस्कार श्वासाशी आधारित. आणि त्यासाठी मांडच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण एकूण 4 सूर्यनमस्कार करणार आहोत. डोळे अलगद मिटून घ्या. जोडलेले हात छातीपाशी असतील आणि बंद डोळ्यांसोबत नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया, किंवा त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणूया. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण, त्यातून निर्माण होणारे दृश्य आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी त्याचं आपण मनन, चिंतन आणि स्मरण करतोय. गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवेय नमः. डोळे उघडायचे आहे तो श्वास सोडा. एक नमस्कारासन. श्वास घे, हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन 9. श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे. श्वासाशी आधारित आपण करणार आहोत. जाणीव पूर्णपणे आपल्या श्वासाकडे असेल. सुरुवात करूया. आता मी फक्त अंक मोजेल. 1 श्वास सोडून द्या. ओम मित्राय नमः. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडायचा. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घ्यायचा, सोडायचा. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे. 11 श्वास घेत हात वर. 12 श्वास सोडत नमस्कार असेल. अजून 2 आपल्याला करायचे. ओम सवित्रे नमः. 1 श्वास सोडूया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडायचा आहे. 4 श्वास घेत उजवा पाय मध्ये. 5 श्वास सोडायचा.
6 श्वास घेऊया, सोडूया. 7 श्वास घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा आहे. 11 श्वास घेत हात वर. 12 श्वास सोड. आणि आता शेवटचा सूर्यनमस्कार. आता इथे मात्र तुम्हाला तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. मी बोलणार नाहीये, फक्त गाणी बसेल आपली. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. सावकाश बैठक स्थिती बसूया आणि विश्रांती. सूर्यनमस्कार खर तर जे वर्ग सुरू व्हायच्या आधीच घालतात, कारण की ते एक वॉर्मअपची ऍक्शन आहे. एकदा आपण आपली बॉडी किंवा आपले स्नायू थोडे सैल झाले किंवा पुढची आसनं करायला सोपी जातात. विश्रांती. आणि आता आपल्याला विधिवत वज्रासन करायचंय. विधिवत वज्रासन, आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. एक एक पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही हात मांडीवर. डोळ्यात मिटून घ्या. लक्ष श्वासाकडे. श्वासाची गती वाढलीये की शांत आहे हे आपलं आपण तपासूया. तर आज आपली साधना आहे ती आपल्या श्वसन मार्गाशी आहे. त्यामुळे त्याच प्रकारे आता आपली ही पुढची कृती असणार आहे. आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. पाठीची आपली थोडीशी स्लँटिंग पोझिशन होईल. आणि आता इथे आपल्याला डॉग ब्रीदिंग करायचंय. दोन्ही हात जे आहेत ना गुडघ्याच्या जवळ ठेवायचे खाली. आणि आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. तर इथे आपल्याला आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. थोडीशी भराभर कृती होईल. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपलं उदर श्वसन होतं, म्हणजे आपण पोटातून जी आपली हालचाल आहे श्वास घेणं वगैरे सोडणं, ही आपली थोडस पोटाची जलद हालचाल होते. तर ठीक आहे, सुरुवात करूया. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. दोन्ही हाताचे तळवे किंवा पंजे आपल्या गुडघ्याच्या जवळ आहेत. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. भराभर कृती. सुरुवात करूया. कृती थांबवायची. जीभ आतमध्ये, तोंड बंद. पुन्हा पाठीतनं सरळ व्हा. दोन्ही हात मांडीवर ठेवा. डोळ्यांना मिटून घ्या. या संपूर्ण डॉग ब्रीदिंगचा आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे जो काही परिणाम झालाय, संपूर्ण जबड्याच्या इथे, त्याचा मनातल्या मनात मागवा. आणि आता करणार आहोत आपण रॅपिड ब्रीदिंग. तर रॅपिड ब्रीदिंगला काय करायचंय, आपले हाताची जी कोपरं आहेत ही आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायची आहे. या प्रकारे दोन्ही हात पुन्हा समोर, तळवे समोर असतील. आणि इथे नजर जी आहे ही आपली जमिनीच्या दिशेने असेल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये जमिनीकडे असेल. आणि आता इथे आपल्याला पाऊट करायचं बघा या प्रकारे. आणि असाच तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. थोडीशी भराभर कृती असेल. तोंडाचा पाऊट करायचा, म्हणजे आपण शेटी मारतो किंवा त्या प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची. फक्त नजर जी आहे ही आपली खाली असेल. सुरुवात करूया आता. दोन्ही हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवा. हा, हाताची पाचही बोटं जुळलेली. खांदे एकदम रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. नजर आपली खाली जमिनीकडे असेल. डोळे अलगद मिटून घ्या. ओठांचा चंबू करा, पाऊट करा. आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. भराभर कृती करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता सुरुवात करा. श्वास घेण्याची सोडण्याची कृती थोडीशी जलद असेल
आपल्या पाठीच्या मणक्यावरती कसा त्याचा परिणाम होतोय त्याकडेही लक्ष द्या. हे करत असताना यथाशक्ती कृती करायची आहे. सावकाश कृती थांबवा आणि हळूहळू कमरेतनं वर या. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. सुनंदाई साधी मांडी घातली तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्येच बसा. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण रॅपिड ब्रिदिंगचा आपल्या श्वसन मार्गावरती किंवा आपल्या मुखामध्ये जो काही बदल झालाय त्याचा अनुभव घेऊया. डोळे अलगद मिटलेले. जेव्हा आपण डॉग ब्रिदिंग करतो तेव्हा आपलं उदर श्वसन होतं. जेव्हा आपण रॅपिड ब्रिदिंग करतो तेव्हा आपलं उर श्वसन होतं. आणि आता आपण करणार आहोत स्कंद श्वसन. तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. ती पकड आता आपल्या छातीजवळ घ्या. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर घ्या. श्वास घेत घेत हाताची घडी वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. अगदी सावकाश. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. हाताची घडी सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात मांडीवर. डोळे अलगद मिटून घ्या. आज आपण करणार आहोत मंडूकासन. हे सुद्धा याच्याने सुद्धा आपले वायुकोश जे आहेत हे मोकळे होतात. तर इथे जे वज्रासनामध्ये बसले आहेत त्यांनी जे गुडघे आपले समोरून जोडलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. जे वज्रासनामध्ये बसले आहेत त्यांनी जे गुडघे समोरून जोडलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करा. आणि आता उजवा जो आपला हात आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. हा, बैठक स्थितीमध्ये पण चालेल. साधी मांडी घाला आणि हात वर घ्या उजवा. आणि आता तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. त्यानंतर डावा हात सरळ वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागून उजव्या खांद्यावर. आणि आता या स्थितीमध्ये डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर आणि जोड श्वासाची. इथे आपल्याला दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करायची आहे. तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. आता उजव्या हाताच्या वर आपला डावा हात आहे. बरोबर. आता जो खाली उजवा हात आहे तो आता डाव्या हाताच्या वरून घ्या. त्याची पोझिशन बदला. आणि आता पुन्हा दीर्घ श्वसनाचं दुसरा. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. डोळे उघडायचे. आणि आता उजवा हात प्रथम गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. हाताच्या आधाराने सावकाश पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर व्हा. सावकाश. आणि एका एका पायाने वज्रासन सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. अँकल जॉईंट्स वरती जर तुम्हाला जास्त ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी एकमेकांना आपटून घ्या. आणि विश्रांती. करूया पर्वतासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळलेले आणि एकेका पायाने पद्मासन करायचं आपल्याला. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधे तुम्हाला जे शक्य आहे ते, किंवा सुखासन. सुखासनामध्ये माहितीये ना आपण आपल्या पावलाचे जो चवड्याचा भाग आहे तो आपण पोटरीच्या आतमध्ये असा टप करतो. हे सुखासन जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं. तुम्ही त्या स्थितीमध्ये सुद्धा बसू शकता. पाठीचा कणा सरळ करा.
मान मध्यभागी येऊ देत. आणि आता करणार आहोत आपण पर्वतासन. जेव्हा आपण श्वसनाशी आधारित जेव्हा आसन करत असतो तेव्हा आपले हात जे आहेत हे शक्यतो बऱ्याचदा ते वरती डोक्याच्या दिशेने येत असतात, कारण की आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होण्यासाठी या सगळ्या कृती असतात. तर आता पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आता थोडेसे हाताच्या तळव्यांवर हलकस दाब आणा, प्रेशर आणा. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जोडलेल्या हातांचा स्पर्श आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला करत दोन्ही हात सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. छान. नजर समोर. आणि त्यानंतर अलगद डोळे मिटून घ्या. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. आता आपल्याला थोडस उजवीकडे टर्न व्हायचंय. उजव्या बाजूला टर्न व्हा. हा, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत बघा तुम्हाला उजव्या दिशेने खाली झुकता येतंय का बघून घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. उजव्या बाजूने खाली झुकण्याचा प्रयत्न करा. जोडलेले हात आपले जमिनीवर टेकू देत. छान, बरोबर, खूप छान सोनलताई, परफेक्ट. आणि त्यानंतर कपाळ आपलं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश उलटचाल करा. हळूहळू श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत पुन्हा मध्यभागी या. छान. जाऊ दे, हाताची जर पकड ढिली होत असेल ना, होते, काही हरकत नाहीये. पुन्हा आता आपल्याला डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला खाली झुकायला सुरुवात करा. यथाशक्ती आपल्याला आपले जोडलेले हात जमिनीवर ठेवायचे आहेत. हाताची कोपरं जमिनीवर येऊ दे. आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने किंवा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. आणि इथे थांबा थोडा. 1 ते 2 श्वास थांबायचे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि उलटचाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत पुन्हा मध्यभागी या. छान. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली. डोळे अलगद मिटून घ्या. आणि तिथल्या तिथेच विश्रांती. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात जे आहेत ना त्यात आपल्याला एकमेकांवर ठेवायचे. दोन्ही एका हातावर दुसरा हात ठेवा. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत लांब. जास्तीत जास्त खांदे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येऊ देत. बरोबर. श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. जास्तीत जास्त लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हात जे आहेत हे आपले हाताची बोट आपल्या खांद्यावर ठेवायचे. कोपरं पूर्णपणे खाली रिलॅक्स सोडा. हा, कोपरं खाली येऊ देत. आणि आता श्वास घे, वर घ्या. श्वास सोडत खाली येऊ देत. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता दोन्ही कोपरं समोरून घ्या. समोर असतील. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. समोरून खाली येत. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती येऊ दे. आणि एक सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. आधी एक एक पाय सरळ करा.
विश्रांती घ्या बैठक स्थितीमध्ये आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. आजची आपली सगळी साधना जी आहे ही श्वसन मार्गाशी आधारित आहे. लंग्स कॅपॅसिटी आपली कशी वाढेल त्याच्याशी आधारित आहे. त्यामुळे आपल्याला कुठेही दमायचं नाहीये. अगदी छानपैकी सावकाश साधना करायची आहे. विश्रांती दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये आपण हात घेऊन विश्रांती घेतोय. आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ येऊ दे. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जमिनीला घासत घासत बघा आपल्या बाजूने श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. या प्रकारे आपल्या बाजूने आपण हात वर घेतोय श्वास घेत घेत. आणि जेव्हा आपण श्वास सोडणार तेव्हा आपल्याला अकार उकार आणि मकाराची जोड द्यायची. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते तुमच्या लक्षात येण्यासाठी. बघून घ्या. एका कुशीला वळून दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्या बाजूने वर न्यायचे जमिनीला घासत घासत. आणि श्वास सोडताना अ उ म उच्चार करायचा आहे. अ या प्रकारे. ठीक आहे. 3 आवर्तन आपण हात असे बाजूने वर नेणार आहोत. आणि 3 आवर्तन आपण समोरून हात असे वर नेणार आहोत. आणि त्याच क्रमाने आपण असे खाली आणणार आहोत. अकार उकार आणि मकाराची जोड. ठीक आहे. लक्षात आलंय. आता सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात साईडने बाजूने वर येतील डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित सुरुवात करूया. अ श्वास घेत हात वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित. श्वास घेत हात वर साईडने. श्वास सोडत अ उ म एकत्रित. आता 3 वेळा आपले हात समोरून वर येतील. सुरुवात करूया. श्वास घेत हात समोरून वर. आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. मकार करताना आपले हात पूर्णपणे खाली यायला पाहिजे. पुन्हा एकदा श्वास घेत हात वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित. एक शेवटचं आवर्तन करूया. आता इथे आपण आपले पाय सुद्धा वरती घेऊया. 90 डिग्री. सुरुवात करा. दोन्ही हात आणि पाय वर. श्वास घेत घेत दोन्ही पाय हात वर. हात वरती जाऊ देत जमिनीवर. हा बरोबर. आता आहे तो हात सोडा. पुन्हा एक श्वास घ्या. आणि श्वास सोडत अ उ म करत पाय खाली आणि हात सुद्धा समोरून खाली येतील. सुरुवात करूया. अ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. जेव्हा आपण अकार उकार आणि मकाराची जोड देतो तेव्हा आपली डायफ्रॅमची जी कॅपॅसिटी आहे ती वाढते. म्हणून आपण विभागीय श्वसन हे प्राणायामाच्या अभ्यासासाठीच घेतो की आपली श्वसन क्षमता जी आहे ही अधिक चांगली व्हायला पाहिजे यासाठी. आता आपण करूया सेतुबंधासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि मग डावा. आता आज आपल्याला हात वर नाही न्यायचे डोक्याच्या दिशेने. आपल्याला हात आपल्या शरीराच्या जवळच ठेवायचे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडीशा टाचा अजून सीटच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नको. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा तुम्ही जोडून ठेवलात तरीही चालेल, किंवा थोडस पावलांमध्ये आणि गुडघ्यामध्ये अंतर घेतलं तरीही चालेल. तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्या प्रकारे ही कृती करा. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहेत, खांदे एकदम रिलॅक्स ठेवले. आणि आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग कमरेचा भाग वर येईल, आणि मग हळूहळू आपल्या पाठीचा मणका सुद्धा आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. हातांचा आधार जो जमिनीवर आहे तो पॅसिव्ह होईल, म्हणजे तो आहे काय नाही काय याच्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये. आपण आपली जी अप्पर बॉडी आहे तिला अंतर्वक्र आकार दिलाय. खूप छान. आणि इथे थांबा हा. जोड श्वासाची असेल, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. आहे तो श्वास सोडा, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. त्याच्यानंतर आपल्या कमरेचा भाग आणि मग आपल्या सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा पाय, आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. श्वासाची गती वाढलीये का हे आपला आपण तपासा. वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला पडूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊ द्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये असतील आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, आणि हाताचे तळवे सिलिंगकडे. डोळे अर्धत मिटून घ्या. करूया सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. आता आपण सुलभ, पूर्ण असं 3 प्रकारचं भुजंगासन करणार आहोत. इथे आपल्या पूर्णपणे बरगड्यांचं, आपल्या चेस्ट मसलचं जे ताण येतो तिकडे आपल्याला आपली जाणीव ठेवायची आहे. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण सुलभ भुजंगासन करतोय. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आता हातांचा सपोर्ट हा पूर्णपणे जमिनीवरच असेल. फक्त आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. सुरुवात करूया. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे, आणि नॉर्मल श्वास प्रश्वास करा. दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद, आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. हे केलं आपण सुलभ भुजंगासन. आणि आता आपण करूया सर्पासन. तर इथे आता आपल्याला जे हात आपण फोल्ड केलेत ना, ते डाव्या हातात मनगट उजव्या हाताने पकडा, आणि ती पकड आता आपल्या कमरेच्या मागे जिथे माकड हाड आहे तिथे ठेवा. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्या. आपली हाताची कोपरं आता जमिनीला समांतर आली असते. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला, आणि नजर पुन्हा एकदा सिलिंगकडे. तोंड बंद, श्वास चालू. बरोबर. छान. इथे थांबा. 1, 2, 3. उलट चाल. नियंत्रित. आधी कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. तिथल्या तिथे थोडीशीच विश्रांती घ्या. कपाळ पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि आता आपण करणार आहोत पूर्ण भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी सगळ्याच कृती करणं गरजेचं आहे असं नाहीये. त्रास होत असेल तर सोडून द्या. बाकीच्यांनी आता आपल्या हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घेऊ दे. हाताचे तळवे छातीच्या रेषेत,
हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला असतील. बरोबर, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आणि आता पुन्हा एकदा आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, श्वास घेत घेत जमिनीपासून वर उचला. आता जो हाताचा सपोर्ट, हात सरळ नका करू, हात हात तसेच राहू दे. पोट सोनलताई, हात फोल्ड राहू दे, दुमडूनच राहू दे. हा हा, फक्त तिथल्या तिथेच वर यायचंय. आणि आता जो हाताचा सपोर्ट आहे ना खाली जमिनीवर, तो काढून घ्या. हाताचा सपोर्ट जमिनीवर आहे तो काढून घ्या. नाही नाही, माझ्याकडे बघा बसेल तर. हे बघा, हाताचा सपोर्ट काढून घ्यायचा. हा, आणि आता नजर सिलिंगकडे वर. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलटचाल, आधी हाताचा सपोर्ट येऊ देत जमिनीवर, मग कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली. विश्रांती घ्या. आधी एका गालावर पडून विश्रांती घ्या, कारण की आपण पाठीच्या मणक्याला खूप जास्त प्रेशर दिला होता. आणि पुन्हा एकदा सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून घ्या. आणि सावकाश एका कुशीला वळूया आणि हळूहळू बैठक सुरू करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सुरुवातीला विश्रांती. आज आपण करणार आहोत प्राण मुद्रा. प्राणायामाच्या आधी दोन्ही पाय जोडलेले. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तुम्हाला जे शक्य आहे ते. कारण की आता आपल्याला पुढची 10 ते 15 मिनिटं या स्थितीमध्ये बसायचंय. जर तुम्हाला असं वाटलं मध्ये आपल्याला बैठक बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता. प्राण मुद्रा पण बघितली होती मला असं वाटतं, तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवते, शेअर करते. पाहिली मुद्रा असं वाटतंय, बरोबर. त्याच्याने आपली प्राणशक्ती वाढते. ही आहे आपली प्राण, ज्याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ही वाढते. म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी जी आहे, श्वसनासंबंधी जे काही आजार आहेत ते कमी व्हायला मदत होते या मुद्रेच्या अभ्यासाने. ही तुम्ही मुद्रा कधीही कुठेही केव्हाही करू शकता. या सगळ्या हस्तमुद्रा आहेत ज्या आपण कधीही कुठेही करू शकतो. ठीक आहे, लक्षात आली. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ते फोल्ड करायचं, त्याची 2 टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. बाकीची 2 बोटं आपली सरळ. करंगळी आणि त्याच्या बाजूचं फोल्ड करायचं, त्याचा टोक आणि अंगठ्याचं टोक जुळून घ्यायचं. बाकीची 2 बोटं आपली सरळ. बरोबर. आता हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात आपल्या मांडीवर. डोळ्यालगत मिटून घेऊया. खांदे एकदम रिलॅक्स. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ आहे. मान आपली मध्यभागी आहे. पाठकाणा आपला सरळ आहे. शक्यतो या स्थितीमध्ये आपल्याला पाठीला कुठलाही आधार न घेता बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जी ऊर्जा निघते ती ऊर्जा अगदी छानपैकी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जाते. आमचे गुरुजी असे म्हणायचे की तुम्ही जर भिंतीला टेकून बसलात तर तुमचं सगळं ज्ञान त्या भिंतीमध्ये जाईल. म्हणून शक्यतो तरी आपण आपल्या पाठीच्या मणक्याला कुठलाही आधार न देता छानपैकी बसण्याचा प्रयत्न करा. डोळ्यालगत मिटून घ्या. आहे तो श्वास सोडूया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया.
ऐकता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून घेऊ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडा. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक बोलूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तीनही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पुत्रांचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. आरोग्यम धनसंपदा. सावकाश मानसळ, दोन्ही हात गुडघे. आता तुम्हाला साधी बैठक घालायची असेल तर घालू शकता. तर आज आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर ह्या प्राणायामामध्ये आपल्या श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, त्याचबरोबर शरीरातलं तापमान सुद्धा वाढतं. हा प्राणायाम कोणी करू नये ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डिप्रेशन, एन्झायटी याची जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. ज्यांना मानसिक आजार असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम वर्ज्य आहे. इथे श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, हृदयाचं त्याचबरोबर शरीराचं तापमान सुद्धा वाढतं. कारण की या प्राणायामामध्ये आपण फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो. तर इथे आपण जी ट्रॅडिशनल भस्त्रिका आहे, म्हणजे जी ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे ती आपण घेत नाही. त्याचा तर ती खूप ऍडव्हान्स भस्त्रिका आहे. इथे आपण अगदी साधी आणि सोपी कृती करतो. फक्त एवढंच की आपल्याला श्वासाची गती जी आपण वाढवणार आहोत ती आपल्याला मेंटेन ठेवायची असते. म्हणून आपण थोड्याशा मुवमेंट करतो हाताच्या. म्हणजे इथे आपल्याला फोर्सफुली पूरक आणि फोर्सफुली रक्षक करायचं असतं. जोराने श्वास घ्यायचा आणि तो जोराने सोडायचा, अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची असते. म्हणून जे मी तुम्हाला आता कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, त्याचबरोबर एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी झाली असेल, अस्थमासाठी हा खरं ही भस्त्रिका जी आहे ही अतिशय उपयुक्त ठरते. पण जर तुम्हाला आता त्रास होत असेल अस्थमाचा तर मात्र ही करणं टाळा. योग हे असं आहे की रोग होण्याच्या आधीपासूनच योग सुरू केला तर तुम्हाला त्याचे फायदे जास्त चांगले मिळतात. तर आता मी दाखवते तुम्हाला एक आवर्तन भस्त्रिकेचं कसं करतात, मग आपण करूया एकत्रित. तर इथे आपल्याला हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या आहेत, त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या आहेत आणि फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक. पूरक म्हणजे आपण श्वास घेतो, रेचक म्हणजे श्वास सोडतो. तर श्वास घेताना आपल्याला हात लांब करायचे, श्वास सोडताना जवळ करायचे. अशा प्रकारे आपण थोडीशी जलद मुवमेंट करायची, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, अशा प्रकारे. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं की माझी श्वासाची गती खूप जास्त वाढते तर तुम्ही थांबायला हरकत नाही. सुरुवात करूया मग. साधी बैठक घालायची आहे, कुठेही ताण देऊ नका पायावरती. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या आणि त्या आपल्या छातीपाशी ठेवा. आता आहे तो श्वास सोडा आणि आता जोरात आपल्याला पूरक, जोरात रेचक करायचं. सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. आता हात वर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळ्यालगद मिटून घ्या आणि आता बघा श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची गती वाढली आहे, शरीराचं तापमान थोडंसं वाढल्यासारखं वाटत असेल
आपण हा प्राणायाम आज मुद्दाम यासाठी घेतला की आपली सगळी जी आसनं होती किंवा ज्या सगळ्या कृती होत्या ह्या सगळ्या श्वासाशी आधारित होत्या. आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल त्याच्याशी आधारित होत्या. आणि भस्त्रिका जो आहे प्राणायाम याच्याने सुद्धा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. अस्थमा सारखे आजार आपल्यापासून लांब होतात. म्हणून हा आपण आज प्राणायाम घेतला. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आपण करूया शीतकारी प्राणायाम. म्हणजे जी वाढलेलं शरीराचं तापमान आहे ते आपलं थोडंसं बॅलन्स होईल. कारण की शीतकारी आणि शीतली हे दोन्ही अपवादात्मक प्राणायाम आहेत. त्याच्याने आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. आणि याच्यामुळे आपलं शरीराचं तापमान जे आहे हे थोडंसं कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. आता सुरुवात करूया. हाताची ज्ञानमुद्रा करणार आहोत शीतकारी प्राणायाम. ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे, डोळे अलगद मिटून घ्या. जीभ दातांच्या मध्ये असेल आणि आता तोंडाने जिभे आपल्या दातांच्या पट्टीतून खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेष. ओठ विलग, दातावर दात, खोलवर दीर्घ पूरक. दाताच्या पट्टीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण जबड्यापासून आपल्या कंठापर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथ रेष. अजून एका वर्तन करूया. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेष. श्वासाची गती, हृदयाची गती आपली संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. त्याकडे आपलं लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. साधी बैठक घालायची आहे. आपलं लक्ष ज्ञानमुद्रेकडे आपण केंद्रित करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा टोक एकमेकांना जोडलेले आहेत. त्या टोकांवर एक हलकासा दाब आणा आणि तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचे व्हायब्रेशन्स, सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. त्या स्पंदनांकडे आपलं मन केंद्रित करा, ज्याला प्राणस्पंदन असं आपण म्हणतो. या प्राणस्पंदनांच्या अनुभूतीने आपली जी विचारांची गती आहे ती कमी व्हायला मदत होते. आपलं मन एकाग्र होतं, शांत होतं. आपली निर्णय क्षमता वृद्धिंगत होते. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खांदे जमिनीकडे सैलसर सोडा, पण ते विनाकारण झुकलेले नसतील याची काळजी घ्या. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ आहे. पाठ कणा समस्थितीमध्ये पण तो रिलॅक्स आहे. मान मध्यभागी आहे. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपल्याला कुठे जास्त ताण वाटतोय का, कुठे आपली अनकम्फर्टेबल पोझिशन आहे का, हे आपलं आपण तपासूया. आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर तो भाग किंवा तिथला एखादा जो अखडलेला स्नायू वाटत असेल तर तो थोडासा हालचाल करून पुन्हा एकदा आहे त्या बैठकीमध्ये स्थिर होऊया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत बंद डोळ्यांनी आपल्या देहाचं निरीक्षण करूया.
आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या शरीराचा तो भाग आणायचा आहे. आपले दोन्ही पाय, पायाची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघ्या, मांडीचा भाग. आपण जी साधी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये कुठेही आपल्याला ताण नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा आहे. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन 3 आवर्तन. आहे तो श्वास घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित काही क्षण शांत. करणार आहोत आपण 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. एक हलकस स्मितहास्य आपल्या ओठांवर कायम राहू देत. शरीर मनाची शांत स्थिती आहे. सुरुवात आपण पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओमचा उच्चार मकार लांबवलेला. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा उच्चार करणार आहोत. ओम. 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 शेवटचा उच्चार. ओम. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथा शक्ती निरंतरा. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबूया. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करूया. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं आणि कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्या आशीर्वादानेच आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडन आणि नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना आज इथे संपन्न होतीये. भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता एका नवीन सिस्टीम बरोबर. तोपर्यंत धन्यवाद, शुभ दिवस आणि हॅपी विकेंड. दिवाळीच्या तयारीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला, हरिओम. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी.